नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थंबनेल तर तुम्ही बघितलं असेल की महा टीईटी म्हणजे टीईटीची परीक्षा आता डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला आहे आणि हो तर त्यासाठी महत्त्वाचे असतात पीवायक्यू. तर आज आपण वेळ न घालवता तुम्हाला सांगतोय, आज आपण बघतोय टीईटी 2021 ला झालेला पेपर, ज्यामध्ये पेपर कोणता आहे माझ्याकडे आहे पेपर सेट डी. कोणता पेपर सेट आहे? डी पेपर सेट मधले गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण बघणार आहोत. तुम्हाला माहिती आहे प्रश्न क्रमांक कितीपासून चालू होतं? 91 पासून. कितीपासून? 91 पासून. बघा इथं लिहिलंय क्लिअर कट. काय लिहिलंय वाचा. गणित 4 नंबर 91 ते किती 120 म्हणजे हे 30 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. हे 30 प्रश्न आपल्याला काय करायचे? सोडवायचे. बघा आता गणित 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 यस मिळालं. चला दिसतंय. हा काय प्रश्न वाचा. पहिला म्हणजे 91 नंबरचा. चलो झूम इन केलंय म्हणजे टेन्शन नाही तुम्हाला. प्रश्न दिसतोय, वाचता पण येतोय. 3 पेट्यांमध्ये अनुक्रमे 216, 126 व 162 वह्या आहेत. त्या पेट्यांमधील वह्यांचे समान वह्या असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त शब्द आला तर काय घ्यायचं? सरळ मसावी. काय घ्यायचा? मसावी. मग कुणाचा मसावी घ्यायचा? 216 म्हणजे चढत्या क्रमाने 126, त्याच्यानंतर 162 आणि 216 यांचा मसावी घ्यायचा. मसावी म्हणजे काय? मसावी म्हणजे अशी संख्या जिने सगळ्यांना तिघींनाही भाग जाईल. मग मसावी निवडताना काय करायचं? बघायचं. आता मोठ्या संख्या आहे तर पर्यायातूनही तुम्ही घेऊ शकतात. तर पर्यायातून आपल्या आवाक्यात असणारी कोणता पाढा आहे? नावाचा पाढा आहे. मग 9 न भाग द्या. 9 1 9 उरले 3, 9 चौक 36, 9 1 9 उरले 7, 9 8 72, 9 2 18 उरले 3, 9 चौक 36. परत काय उरलं? मसावीची अट काय असते? तिन्ही संख्या म्हणजे ज्याही संख्या द्या तिन्ही संख्या एकाच संख्येने काय भाग गेला पाहिजे. मग 14 18 24 दोघांनाही 2 ने भाग जातो. बे 7 बे 9 बे 12. बरोबर आहे. मग आता अजून 7 9 12 ला भाग जातो का? नाही जात. तिघांना एका संख्येने भाग जात नाही. थांबून घ्यायचं. मसावी किती? 9 गुणिले 2, 9 2 किती 18 म्हणजे येणार उत्तर पर्याय कितवा? चौथा. पटतंय? डोक्यात जातंय नक्की. चला नेक्स्ट बघा. 49.247 बरोबर. काय म्हणणं आहे? 49.247 काय त्याच्यात विषय? की त्याच्यात विषय असा आहे की याला अजून छोटं करूया. चला काय त्याच्यात विषय? उजवीकडील 4 ची स्थानिक किंमत डावीकडील 4 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? एक लक्षात ठेवायचं कधी पण, हे जे पटवाले उदाहरण आहेत ना, कोणते पटवाले उदाहरणं सोडवायचे कसे? आता उजवीकडील 4 म्हणजे संख्या लिहून घ्या. 49 पॉइंट. आपण काय करूया? पेपर ह्या साईडला ठेवूया. मी एक्सप्लेन त्या बाजूला करतोय. ओके म्हणजे जास्त क्लिअर येईल आयडिया. 49.247 संख्या आहे. मग इथं लिहिलं 49.247. त्याच्यात काय म्हणणं त्यांचं? उजवीकडील 4 मग उजवीकडील हा 4 आहे. 4 ची स्थानिक किंमत डावीकडील 4 या प्रकारच्या प्रश्नात ज्याला च्या लागलंय तो कुठे घ्यावा? छेदस्थानी घ्यावा. ज्याला च्या लागलंय तो कुठे घ्यायचा? छेदस्थानी. मग च्या कुणाला लागलंय? डावीकडील 4 मग डावीकडील 4 हा डावीकडील 4 आहे आणि हा उजवीकडील. मग डावीकडील 4 ला म्हणजे हे 4 लागलं याला, याची स्थानिक किंमत किती? 40. बरोबर आहे. डावीकडील 4 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? उजवीकडील 4 ची. उजवीकडील हा 4 आहे, याची स्थानिक किंमत किती? 0.04. बरोबर आहे. याचं जेही उत्तर येईल ते फायनल उत्तर असेल. उत्तर काढते वेळेस मला एक सांगा, हे जे आहे किती आहेत? 0.04. याला कसं लिहित आहे? जर मी याला 4 लिहिलं, 4 गुणिले 10 चा वजा 2 घात म्हणजे
पॉइंट जितकं उजवीकडे तुम्ही सरकणार तितका 10चा घात ऋण द्यायचा. पॉइंट आपण 2 घरं इकडे सरकलो म्हणजे 10चा घात -2 दिला. खाली लिहायचं भागिले 40 म्हणजे 4 गुणिले 10. 4 10 40. मग काय होणार बाळांनो? 4 गेला 4 गेला. मग 10चा वजा दुसरा घात आणि हे जे 10 आहे याचा कोणताच घात नाही म्हणजे 1 गुणिले तो वर जाऊन 10चा वजा 1 घात. काय समान? पाया समान गुणाकाराची क्रिया घातांकाची बेरीज 10च्या डोक्यावर वजा 2 वजा 1. मग 2 आणि किती 3 म्हणजे 10च्या डोक्यावर किती -3. 10च्या डोक्यावर किती -3 म्हणजे पर्याय कितवा? पर्याय चौथा. पर्याय चौथा. पटतंय? डोक्यात जातंय नक्की? चला नेक्स्ट बघा. आता बघा शेजारील समभुज चौकोनातील 93 नंबरचा प्रश्न आहे. समभुज चौकोन दिसतोय सगळ्यांना? त्यांचं म्हणणं आहे की समभुज चौकोनातील n डिग्री म्हणजे nचं उत्तर काय? याचं उत्तर काढायचं आहे. समभुज चौकोनाचे नियम काय? बरं नियमाआधी महत्वाचं आहे की समोरील बाजू काय असतात? सारख्या असतात. त्यानंतर हे जे कर्ण आहेत हे 90 अंशात असतात म्हणजे इथं 90 डिग्री, प्रत्येक ठिकाणी 90 डिग्री. मग साहजिक इथं किती होणार? 90 अंश. आता हा जो 20 आहे तर इकडनं इकडं हा किती येणार? 20 येणार. करेक्ट आहे? कोणाचे गुणधर्म कोणाचा नियम आहे. मग आता काय झालं तर हा त्रिकोण जर मी बाजूला घेतला, लाल अक्षरात दाखवतोय हा त्रिकोण. करेक्ट आहे? मग त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180. मग हा 20 90 म्हणजे 20 + 90 + n डिग्री बरोबर 180 अंश. बरोबर आहे? मग 90 आणि 2 110 म्हणजे n बरोबर 180 - 110 म्हणजे n बरोबर 180 तून 110 गेले 70 अंश. पर्याय कितवा? पहिला. पर्याय कितवा? पहिला. पटतंय? काही डाऊट आहे? नाही. नेक्स्ट बघा काय म्हणणं आहे की 9/40 सेंटीमीटर आयताकृती. आता या प्रकारचं जे उदाहरण येतं ना तेव्हा खूप इझी असतं. इझी कसं? 9/40चा आहे ना कर्ण. मग काय करायचं माहिती आहे? समजा हा कर्ण आहे. ओके, ही किती आहे? 40. ही उभी किती आहे? 9. मग काय करायचं? सगळ्यात पहिले कर्णातला एक काय केलं आपण? कोणता त्रिकोण बाजूला घेतला? काटकोन त्रिकोण. मग मला सांगा हे किती? एक आहे 9 आणि एक किती आहे? 40. मग इथं काय येणार? पायथागोरसचा थेरम ना. का बरं? कारण हे 90 अंश आहे. हा काय? ही काय? उंची आहे. हा काय? पाय आहे. बरोबर? मग 40चा वर्ग अधिक 9चा वर्ग. 40चा वर्ग अधिक 9चा वर्ग. मग वर्गमुळात 1600 अधिक 81. वर्गमुळात 1681. 1681 कुणाचा वर्ग आहे? 41चा. कुणाचा वर्ग आहे? 41चा. मग 2 मोठ्या पताका ना. तर एक 90 अंशाचा हा एक पताका. बघा हा एक पताका आणि सेम तसाच एक पताका. करेक्ट आहे? म्हणजे 2 पताके. तर मला सांगा एक पताका आहे हा. हे किती आहे? 40. हे किती आहे? 9. हे किती आहे? 41. याची बेरीज करा. 9 + 40 + 41 किती येणार? येणार 40 आणि 9 49. 49 आणि 41 90. एका पताक्याची किती आली? 90. आणि तुम्हाला 2 मोठ्या पताकांची परिमिती विचारली. परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची काय? बेरीज. म्हणजे 90 गुणिले 2. 9 दून किती? 18 म्हणजे 180 सेंटीमीटर. पर्याय कितवा? दुसरा. पर्याय कितवा? दुसरा. पटतंय? डोक्यात जातंय नक्की? चालायचे पुढे. चलिए नेक्स्ट किती नंबर आता? 94 नंबर. काय म्हणणं आहे? 9 सेंटीमीटर बाय 40 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर कापून 4 पताका तयार केल्या तर 2 मोठ्या पताकांची एकूण परिमिती किती असेल? 9/40 सेंटीमीटर आयताकृती रंगीत कागदाच्या दोन्ही कर्णांवर कापून. हा कर्ण कापला, तो कापला, हा कापला, तो कापला. तर 2 मोठ्या पताकांची एकूण परिमिती किती सेंटीमीटर? बघूया. नेक्स्ट आहे बघा किती नंबर आहे? 95. दिसतंय सगळ्यांना? काय विषय 95चा पहा की x² - 9x + 20 भागिले x - 5 बरोबर 0 असेल तर x ची किंमत विचारली आहे. मग काय करायचं? हे x - 5 इकडे जाणार. आता लक्ष द्या. म्हणजे होणार x²
वजा 9x अधिक 20 बरोबर काय 0 गुणिले x वजा 5. करेक्ट आहे. मग याचा अर्थ काय, शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर 0 म्हणजे x वर्ग वजा 9x प्लस 20 बरोबर 0. हे कोणतं समीकरण तयार झालं, वर्ग समीकरण. बरोबर आहे. वर्ग समीकरण तयार झालं तर आता काय करायचंय की वर्ग समीकरणाचा अर्थ असतो की हे जे 20 आहे हे गुणाकार आहे, म्हणजे आपल्याला काय गुणाकार किती पाहिजे, प्लस 20 काय पाहिजे आपल्याला गुणाकार, आणि -9 काय पाहिजे आपल्याला बेरीज. बरोबर आहे. म्हणजे -9 बेरीज कधी येणार आहे की सर याचा तुकडा असा पाडला -5 -4 किती येणार बेरीज -9, आणि 20ला असं गेलं -5 गुणिले -4 5 चोक 20 किती येणार +20. म्हणजे याचं या समीकरणाची किंमत काय x वर्ग वजा 5x वजा 4x प्लस 20 बरोबर 0. करेक्ट आहे. कोण कॉमन घ्या, x कॉमन घ्या, मध्ये काय राहणार x वजा 5 वजा 4 कॉमन घ्या, मध्ये काय राहणार x वजा 5 बरोबर 0. क्लिअर. मग काय होणार, हे जे x आणि हे 4 म्हणजे x वजा 4 बरोबर 0 आणि x वजा 5 बरोबर काय 0. मग वजा 4 तिकडे जाऊन काय होणार प्लस, म्हणजे x ची किंमत -4 x ची किंमत -5. पर्यायात कोणती अवेलेबल आहे तर x बरोबर काय -5 आणि काय -4 दोन किमती आहेत. मग आता कसं करायचं, काय म्हणणं त्यांचं, तर x बरोबर किती असेल मग भागिले x वजा 5. आता हे जे बरोबर 0 आहे ते न घेता असंही करू शकता तुम्ही, आपण ते घेतलं म्हणून आपण दोन उत्तरात कन्फ्युज झालो, एक तर उत्तर 4 आहे नाही तर काय 5 आहे. याचा अर्थ असा झाला की x वर्ग वजा 9x या जे वर्ग समीकरण आहे याचं उत्तर किती आलं x वजा 5 गुणिले x वजा 4. बघा x वजा 5 गुणिले x वजा 4 पोटात रेष खाली x वजा 5. x वजा 5 गेला, x वजा 5 गेला, म्हणजे x बरोबर किती 4. x वजा 4 बरोबर 0 म्हणून x बरोबर 4. पर्याय पहिला. पर्याय पहिला. क्लिअर आहे. काही डाऊट आहे नाही. चला नेक्स्ट बघूया. फक्त काही 500 रुपये किमतीच्या व काही 2000 रुपये किमतीच्या. लक्ष द्या कसं सोडवायचं बघा. आता चला बघा 95 नंबर. काय विषय 95चं वर्ग समीकरण आहे. हे जे वर्ग समीकरण आहे सोडवायचं कसं, धन 20 म्हणजे x वर्ग वजा 9x 5 चोक 20 म्हणू शकतो आपण, म्हणजे x वजा 5 x वजा 4 पोटात रेष x वजा 5 बरोबर 0. x वजा 5 गेला, x वजा 5 गेला, म्हणजे x - 4 बरोबर 0. x ची किंमत किती 4. पर्याय कितवा पहिला. कितवा पहिला. पटतंय, डोक्यात जातंय नक्की. चला नेक्स्ट बघा. फक्त काय म्हणणं आहे, फक्त काही 500 रुपये किमतीच्या व काही 2000 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30,500 रुपये आहेत, तर त्या पिशवीत खालील पर्यायापैकी 500 रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतील. आता एक लक्षात घ्या, एकूण नोटा आपल्याला माहिती का नाही. मग काय करायचं, पर्यायावरून जायचा. समजा आता मला सांगा 96 नंबर चालू आहे आपला. हा पहिला पर्याय घेऊ. समजा 500च्या 23 नोटा. 500च्या 23 नोटा. मग 500 रुपयाचे किती रुपये होणार, 500 गुणिले 23 115 म्हणजे 11,500 आहे की नाही. आणि एकूण पैसे किती आहे, एकूण आहे 30,500. एकूण रुपये 30,500. मग 30,500 आणि 11,500 यांचा फरक घेऊ, म्हणजे 30,500 ना 11,500 काढा. 0 0 5 5 0 वर 10 इकडे 10तून 1 गेला 9 3तून 2 गेला 1 19,000. म्हणजे 19,000 रुपये 2000च्या नोटा. मला एक सांगा,
19,000 रुपये 2,000च्या नोटात वाटले तर येईल का? नाही. 2,000च्या 9 नोटा म्हटलं का 18,000 आणि वरती 500 नोटावर आलं ना, म्हणजे हुकलं गणित, म्हणजे पर्याय ए येत नाही. बी ला चेक करा 39. मग परत तेच कसं चेक करायचं? 39 गुणिले किती? 500. 5 9 45, 5 डोक्यावर 4, 5 3 15 4 19, 2 0. 19,500 रुपये. 19,500 रुपये आणि एकूण रुपये 19,500 रुपये. त्यानंतर जे आहेत एकूण रुपये किती आहेत? 30,500. मग 30,500 आहेत ना, 19,500 काढा. 0 0 5 5 0 वर 10 इकडे 1, 10 9 गेला 1, 3 2 गेला 1, 11,000. 11,000. मग 11,000ची पण 2,000च्या नोटा बसणार आहेत त्याच्यात, नाही 2,000च्या 5 नोटा, परत 5 500च्या 2, म्हणजे बी पण उत्तर येत नाही. मग सी पर्याय काय? 43. सी ला चेक करा. 43 गुणिले 500. 5 3 15 5 डोक्यावर 1, 5 24 आणि 1 21, 21,500. बरोबर. मग 21,500 एकूण रुपये किती आहे? 30,500. आणि त्यातनं किती? 21,500 काढा. म्हणजे 0 0 5 5 0 वर 10 इकडे 1, 10 1 गेला 9, 3 3 गेला 0. आता मला सांगा 9,000 रुपये 2,000 नोटात मावणार आहे का? नाही. म्हणजे ए येत नाही, बी येत नाही, सी येत नाही. तुमचं येणार उत्तर काय? डी, पर्याय चौथा. पर्याय चौथा. पटतंय? बघा विद्यार्थी मित्रांनो, ही PDF फाईल आहे, त्यामुळं प्रत्येक सोल्युशनचं तुम्ही काय करत चला? स्क्रीनशॉट घेत चला. काय घेत चला? स्क्रीनशॉट. चालायचं पुढं मग. चलिए. काय विषय हवा पुढचा? पूरक कोण. 97 नंबर. किती नंबर? 97. काय 97? पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापांची बेरीज. चिल्लर आहे. पूरक कोण म्हणजे काय? पूरक कोण म्हणजे दोन कोणांच्या मापांची बेरीज 180. एका कोणाचा, समजा तो कोण किती मानू? एक्स. एक्स मानला. मग पूरक कोण किती येणार? 180 मायनस एक्स. आणि कोटी कोण प्लस कोटी कोण म्हणजे दोन कोणांच्या मापाची बेरीज किती? 90 अंश. म्हणजे कोटी कोण येणार? 90 मायनस एक्स. करेक्ट आहे? 90 मायनस एक्स. मग काय होणार? या दोघांची बेरीज किती येते? 200. मग चला बरं काय होणार आहे? 180 मायनस एक्स प्लस 90 मायनस एक्स बरोबर 200. मग हे एक्स आणि हे एक्स किती? एक्स 2x. 180 90 किती? 270 मायनस 2x बरोबर किती? 200. करेक्ट. मग हे 2x तिकडे जाणार आणि 200 इकडे येणार, म्हणजे 270 मायनस 200 बरोबर किती? 2x. मग 270 मधून 200 गेले 70, म्हणजे 2x बरोबर 70 अंश, म्हणजे x बरोबर 70 चे अर्धे 35 अंश. येणार उत्तर 35. पर्याय पहिला. पर्याय पहिला. क्लिअर आहे? ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या उपस्थितीच्या शेकडा कितीने जास्त आहे? बरं, हा ग्राफ दिसतोय का तुम्हाला? थोडंसं याला बारीक करूया अजून. चला आता दिसेल. हा ग्राफ आहे. हा काय? ग्राफ आहे. आणि प्रश्न आहे. काय प्रश्न? आलेखाचे निरीक्षण करून सोडवा. ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या उपस्थितीच्या शेकडा कितीने जास्त आहे? बरोबर. मग कितीने जास्त आहे बघा. ऑगस्ट महिन्याच्या दिसतंय का तुम्हाला? प्रश्न दिसतोय का? बर, आपण काय करू? फक्त आलेखापर्यंत झूम करू, म्हणजे ओके एवढं दिसतं आपल्याला. चला आलेखही काही गरज नाही एवढा झूम करण्याची. हा बघा, ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती ऑगस्ट महिन्याच्या, च्या कुणाला लागलं? ऑगस्ट. मग ऑगस्ट महिन्याची उपस्थिती कुठे ठेवायची? छेदस्थानी. ऑगस्ट कुठे? जून जुलै ऑगस्ट, ही तर ऑगस्ट. ऑगस्ट महिन्याची उपस्थिती किती आहे? 80. मग छेदस्थानी 80 ठेवा. आणि ऑक्टोबर महिन्याची, ऑक्टोबर कुठे? हा ऑक्टोबरची किती भाऊ? 90 वर ठेवा, गुणिले टक्क्यात काढायचं म्हणून 100. बरोबर. चला मग काटाकाटी. 0 गेला. मग 2 चौक 8, 2 पंच 10,
मग बे दुना 4, बे 45 90, म्हणजे 45 गुणिले 5 भागिले 2. ओके, चला बरं, 45 गुणिले 5 किती येणार? 5 5 25 5, डोक्यावर 2, 5 24 2 22, 225 भागिले किती 2. मग याला कसं करायचं? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपण सोडवूया. चला, बे 1 बे, बे 11 22, बे 2 4, पोटात रेष 112 पॉईंट, बे 11 22, बे 2 4 उरला 1, 112.1/2. लक्ष द्या बरं का, 112.1/2. आता प्रश्न काय आहे? शेकडा कितीने जास्त आहे? शेकडा कितीने जास्त आहे? म्हणजे 112 म्हणजे 100%पेक्षा 100%पेक्षा किती जास्त आलंय? 112 म्हणजे कितीचा फरक आहे? 12.1/2. पर्याय कितवा? तिसरा. पर्याय कितवा? तिसरा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की? नाही तर अजून काय लॉजिक आहे? अजून काय करू शकता की काय करायचं? 90 आणि 80, बरोबर? 80 खाली घेतलं, 90 वर घेतलं, याचं उत्तर किती आलं तुमचं? 0 गेला, 0 गेला. पण असं करण्यापेक्षा हे जास्त इझी गोईंग आहे. करेक्ट आहे. ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थी उपस्थिती आपलं टोटल किती आलं? 112.1/2. 112.1/2 म्हणजे 100 किती वाढले? 12.1/2. पुढचं, किती महिन्यात विद्यार्थ्यांची शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा कमी आहे? प्रश्न दिसतोय का तुम्हाला? एकदा बघूया स्क्रीनवरती. ओके, दिसतोय. किती महिन्यात विद्यार्थ्यांची शेकडा उपस्थिती 5 महिन्यांतील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा कमी आहे? किती महिन्यात विद्यार्थ्यांची शेकडा उपस्थिती 5 महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थितीपेक्षा कमी आहे? बर, 5 महिन्यातील शेकडा सरासरी उपस्थिती चालतंय, काय अडचण नाही. सगळ्यात पहिले काय करायचं माहिती आहे? सगळ्यात पहिले 5 महिन्यातील शेकडा सरासरी. 5 महिन्याची शेकडा सरासरी. मग काय करायचं? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि किती? ऑक्टोबर. जूनची 60 आहे बघा, जुलैची किती आहे? 70च्या वर 75 आहे, प्लस ऑगस्टची किती आहे? 80 आहे. सप्टेंबर किती आहे? सप्टेंबर आहे 60 आणि पुढं 65, प्लस ऑक्टोबर किती आहे? ऑक्टोबर आहे 80 आणि पुढे किती? 90. भागिले किती महिने? 5. करा. 0 5 5, 5 0 5, 5 5 10, 10 0, 10 0 डोक्यावर 1, 1 6 7, 7 7 14, 14 8 22, 22 28, 28 आणि 9 किती? 28 आणि 9 झाले 37 भागिले 5. सोडवा. 5 7 35, उरले 2, 5 चौक 20. म्हणजे ही जी उपस्थिती आहे ही किती आहे? 74 आहे. किती? काय म्हणणं त्यांचा? आता प्रश्न नीट बघा. 5 महिन्यातील सरासरी किती आली? 74. मग आता लिहायचं 74 पेक्षा कमी उपस्थिती असणारे 74 पेक्षा कमी उपस्थिती असणारे एकूण महिने. मग 74 पेक्षा कमी कोण आहे? जून आहे 1. त्यानंतर 74 पेक्षा कमी आहे तुमचा जून झाला, सप्टेंबर. म्हणजे जून आणि सप्टेंबर फक्त किती महिने? 2. म्हणजे पर्याय कितवा? दुसरा. पर्याय कितवा? दुसरा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की? चला, नेक्स्ट आहे पुढचा प्रश्न 100. काय विषय बाबा 100चा? की त्यांचं म्हणणं आहे 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणार आहे. मग काय करा? 10 ची डबल करा स्टेप वाईज. 20, 20च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या 16, तिचं वर्गमूळ घेतलं किती येतं? 4. आणि क्रमानंतर म्हणते ना ते, मग 4 मध्ये किती? 8 म्हणजे 12. येणार उत्तर किती? 12. येणार उत्तर किती? 12. क्लिअर? काही डाऊट नाही.
नेक्स्ट बघूया, एक काम काही मजूर, लक्ष द्या, एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात. जर मजुरांची संख्या 2/3 पट केली तर तेच काम, आता एक लक्षात घ्या, तेच काम, सारखं काम, सारखे काम जेव्हा आलं रे आलं तेव्हा M1 T1 D1 बरोबर M2 T2 D2 हे सूत्र आहे. M1 म्हणजे माणसं, एक काम काही मजूर, चला काही मजूर म्हणजे आपण किती घेऊया, M1च घेऊया. त्यानंतर T1 एक काम काही मजूर काही दिवसात म्हणजे आपण D1 घेऊया. जर मजुरांची संख्या 2/3 पट केली, मजुरांची संख्या 2/3 पट केली, समजा हे मजूर आहेत, यांची संख्या 2/3 म्हणजे M गुणिले 2/3, तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल. दिवसांची संख्या म्हणजे D2 ची संख्या किती पट होईल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. मग मला सांगा, हे मजूर आहे, हे मजूर आहे, मजूर गेले, करेक्ट आहे. मग आता D1 हे पहिले दिवस, 3 इकडे येणार, 2 खाली जाणार, बरोबर काय D2. मग 3ला जर 2 भागलं तर 1.5, म्हणजे हे झालं D2 बरोबर 1.5 D1 म्हणजे पहिले दिवस, करेक्ट आहे. तर त्यांचं म्हणणं आहे, तर तेच काम पूर्ण करण्यात दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल, पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल. पूर्वी तुमची संख्या किती होती, एकाची किती झाली, 1.5 पट, म्हणजे पर्याय तिसरा. पटतंय, काही डाऊट नाही. नेक्स्ट आहे काय विषय बघा, रोमन संख्यांच्या संदर्भात विसंगत पर्याय कोणता. आता रोमन संख्या आपल्याला माहिती M, बर M म्हणजे किती, 1000 भागिले C किती आहे. आता रोमन संख्या 10ला पाठ कसे केलेत आपण बघा, 10ला X, 20ला XX, 30ला XXX, 40ला XL, 50ला L, 60ला LX, 70 LXX, 80 LXXX, 90 XC, 100 C म्हणजे भागिले 100, गेला 10, करेक्ट आहे. विसंगत पर्याय कोणता, M भागिले C. बर, विसंगत पर्याय गुणिले IV, XXV गुणिले IV. बर, करूया, काही अडचण नाही. म्हणजे विसंगत म्हणजे चला पहिलेच उत्तर तर मिळालं बाबा. दुसरं बघू, XXV म्हणजे 25 गुणिले 4 100, ओके. XC अधिक X 3, XC म्हणजे आता XC 10 बरोबर, C कशाला आहे बघा, 100ला C आहे, 100ला काय C आहे. बरं, XC कधी येत आहे का, XC मला म्हणजे आता 100ला C, 200ला CC, 300ला CCC, 400ला CD, 500ला D, 600ला DC, 700ला DCC, 800ला DCCC, 900ला CM, 1000ला M. बर, आता XC रोमन अंकाचा अजून एक नियम काय, मला एक सांगा, हे जे XC आहे याला जर सेपरेट केला आपण, X 10 आहे आणि C किती आहे, 100 आहे. X 10 आणि C किती आहे, 100 आहे, करेक्ट आहे. आता X 10 C 100, उजवी बाजू जास्त आहे, डावी बाजू कमी आहे. मग आता जर तुम्ही 80ला जर बघितलं तर काय, 80ला LXXX, करेक्ट आहे. 90ला काय XC, 100ला काय C, म्हणजे XC काय येणार तुमचं 90. मग 90 अधिक X म्हणजे किती, 90 अधिक 10, परत किती झाले 100. आता 4 नंबर बघा, D वजा CD, D म्हणजे किती आहे, D म्हणजे 500 आणि वजा CD म्हणजे किती 400, हे किती झालं 100. म्हणजे याचा अर्थ काय, पर्याय दुसरा, तिसरा, चौथा, याचं उत्तर किती येत आहे 100. पण पहिल्याचं उत्तर काय येत आहे 10, म्हणजे विसंगत पर्याय कोणता, प्रश्न पहिला, पर्याय पहिला. क्लिअर, चलायचं पुढं. चलिए 103 काय म्हणणं आहे, 103
दिसतंय सगळ्यांना का झूम करायचं अजून? झूम इन करूया चला, काही फरक नाही पडत. दिसतंय 103, पण मग लिहायला आपल्याला जागा लागणार, थोडंसं त्याला छोटं करू. हा, काय म्हणणं आहे वाचा की मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला. मिनिट काटा 12वर, समजा ही घड्याळ आहे, 12, 3, 9 एवढंच घेऊ. मिनिट काटा 12वर तेव्हा हा काय झाला 90 डिग्री. म्हणजे ही जी कंडिशन आहे, मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा काटकोन तयार झालेला दिसला, हे जे वाक्य आहे हे कट होऊन इथं किती वाजले? 3 वाजले. ओके, 3 वाजले बरं का. मग प्रश्न असा आहे, तर आणखी 1.5 तासांनी त्या दोन्ही काट्यात किती अंशाचा कोन होईल? म्हणजे 3 वाजता प्लस 1.5 तास म्हणजे किती वाजता? 4:30 वाजता. बरोबर आहे. मग तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोणी अंतर काढण्यासाठी सूत्र काय? थीटा बरोबर 11/2m वजा 30h. करेक्ट आहे. h ची किंमत किती आहे? h आहे 4, m आहे 30. मग ठेवून द्या, थीटा बरोबर 11/2, m ची 30 वजा 30, h ची 4. करेक्ट आहे. 30ला 2 ने भागलं किती? 15. थीटा बरोबर 11 गुणिले 15 वजा 3 चौक 12 किती? 120. मग 15 आणि 11चा गुणाकार केला तर 165, म्हणजे 165 मायनस 120 येणार उत्तर किती? 45°. पर्याय दुसरा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की? काही डाऊट नाही? चालायचं पुढे. चलिए, काय विषय सर पुढचा? खालील आकृतीबंध म्हणजे काय? संख्या मालिका. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेत चला, कारण ही PDF आहे, आपल्याला रफ करून पुढे जावं लागतंय. खालील आकृतीबंधात कोणती बाबा? काय विषय सर हा विषय आहे की संख्यामाला. कोणती माला? संख्यामाला. बघा, ही जी संख्यामाला आहे तर इथं असं विषय क्लिअर कट. 15, 26, 35, 50, 63, क्वेश्चन मार्क आणि किती? 90. ओके, मग आता मला सांगा 15 म्हणजे काय? 4चा वर्ग वजा 1, 26 5चा वर्ग अधिक 1, 35 6चा वर्ग वजा 1, 49 7चा वर्ग अधिक 1, 63 8चा वर्ग वजा 1 आणि पुढं 9चा वर्ग अधिक 1, 81 ने किती? 82. पर्याय तिसरा. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? नाही. चलायचं पुढं. चलिए, नेक्स्ट आहे किती नंबर आहे? 105. काय म्हणणं आहे? 88 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू परस्परांशी जोडून तयार झालेल्या चौरसाकृतीची बाजू किती सेंटीमीटर असेल? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. मग काय करायचं? 88 सेंटीमीटर परिघ असणाऱ्या वर्तुळावरील, चला हे वर्तुळ आहे, हा कोणतेही 4 बिंदू, चला हे 4 बिंदू जोडू, पेन बदलू. ओके, हा 4 बिंदू एकमेकांशी जोडून तयार झालेली चौरसाकृती बाजू किती सेंटीमीटर असेल? 4 बिंदू परस्पर जोडून तयार झालेली चौरसाकृतीची बाजू म्हणजे आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. बरं, ही परिमिती आहे, किती आहे? बरं, वर्तुळ परिमिती 88, व म्हणजे वर्तुळ परिमिती हे दिले 88. वर्तुळ परिमितीचं सूत्र काय? 2 पाया r बरोबर 88. मग r ची किंमत 88. बरं, हे लिहून घेऊ पूर्ण. तुम्हाला माहिती आहे पाया म्हणजे 22/7, 2 गुणिले 22/7 गुणिले r बरोबर किती? 88. करेक्ट आहे. मग तिकडे जाणार काय होणार? r बरोबर 88 गुणिले 7 पोटात रेष 2 गुणिले 22. करेक्ट आहे. 88 ला 22 ने भागा, 22 चौक 88, बेगवे बेदुना 4, r बरोबर 2 गुणिले 7
आर बरोबर 14. करेक्ट आहे. आर बरोबर 14. आता समजून घ्या, हा केंद्रबिंदू आहे आणि हे इथं म्हणजे ह्याची उत्तर आलं 14. करेक्ट आहे. किती आलंय? 14. मग हे 14 आलं तर सर याच्या पुढे जर याला कंटिन्यू केलं असं तर हे टोटल किती येणार? 28. किती येणार? 28. मग आता हा चौरस उचलून बाजूला घ्या. चौरस जर उचलून बाजूला घेतला तर चौरसाचा कर्ण किती आला? 28. चौरसाचा कर्ण किती आला? 28. आणि चौरसाचा कर्ण असेल तर बाजू येत असते. काय सूत्र माहिती आहे की चौरसाचा कर्ण जो आहे, समजा आता 28 आलाय आणि आपल्याला काय विचारलंय? बाजू विचारला ना. बाजू आणि चौरसाच्या कर्णाचं काय लॉजिक आहे माहिती का? की आता बघा, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग भागिले 2 असतं आणि क्षेत्रफळ अजून काय असतं? ते क्षेत्रफळ काय म्हणतात? बाजूचा वर्ग गुणिले 2 बरोबर कर्ण वर्ग. म्हणजे कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. बघा, कर्ण बरोबर, लाल पेन दाखवतोय, कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले काय? बाजू. आणि आपला कर्ण आलाय किती आलाय? 28 आलाय. म्हणजे 28 भागिले वर्गमुळात 2 बरोबर काय? बाजू. करेक्ट आहे. मग आता 28 ची उकल कशी होती? 14 दून 28. 14 गुणिले 2 भागिले वर्गमुळात 2 बरोबर काय? बाजू. करेक्ट आहे. वरती 2 आहे, मग त्याला कसं लिहायचं? 14 गुणिले वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2, पोटात रेष, खाली वर्गमूळ 2 बरोबर काय? बाजू. वर्गमूळ 2 गेलं, वर्गमूळ 2 गेलं, 14 आणि वर्गमूळ 2 म्हणजे येणार उत्तर 14 वर्गमूळ 2. पर्याय कितवा? पहिला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टीईटीचा पार्ट 1 2021 चे पार्ट 1 आपण जवळपास 15 प्रश्न एक्सप्लेन केलेले आहेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे, तुम्हाला जर गणितात पक्क व्हायचंय टीईटीच्या तर जायचंय आपल्या ऍप्लिकेशनवरती आणि तिथून काय करायचे? बॅच घ्यायची. खूप खूप धन्यवाद.